रिसेंटली व्हॉल्यूम 1 टॉपिक नंबर 4 क्रॉप इकॉलॉजी आपण स्टार्ट केलेलं आहे. याच्यामध्ये आपण बघितलं इकॉलॉजी म्हणजे काय आणि इकॉलॉजी हे टर्म जे आहे ते आपण ग्रीक लँग्वेज मधून डिराईव्ह केलेले आहे. त्याच्यामध्ये ऑयकॉस मीन्स त्याचा वर्ड होतो मिनिंग होतो ड्वेलिंग प्लेस किंवा हाऊस. देन आपण बघितलं की मायक्रो क्लायमेट म्हणजे काय. मायक्रो क्लायमेट म्हणजे काय तर एक लोकल क्लायमेटिक कंडिशन दॅट डिफर्स फ्रॉम सराउंडिंग एरिया बिकॉज ऑफ डिफरन्सेस इन रिलीफ एक्सपोजर ऑर कव्हर. किंवा मायक्रो क्लायमेट म्हणजे आपण काय बघितलं की इंडिव्हिज्युअल युनिट किंवा इंडिव्हिज्युअल प्लांटला क्लायमेट कसं व्हॅरी होतं. ठीक आहे. हे जे मायक्रो क्लायमेट आहे ते मायक्रो क्लायमेट आपण 2 लेवलला स्टडी करतो. पहिली लेवल आहे प्लांट लेवल आणि दुसरी लेवल आहे सॉइल लेवल. तर प्लांट लेवल मध्ये आपण बघितलं की जो सॉइलच्या वरचा पोर्शन आहे, ठीक आहे, सॉइलच्या वरचा पोर्शन आणि प्लांटच्या कॅनॉपीचा खालचा पोर्शन आहे. इथं मध्ये जे एन्व्हायरमेंट असतं, जे क्लायमेट असतं त्याला आपण म्हणतो मायक्रो क्लायमेट प्लांट लेवल. आणि याच्यावरती आपण वेगवेगळे फॅक्टर जे आहेत ते फॅक्टर अफेक्टिंग आपण बघितलेले आहेत. देन मायक्रो क्लायमेट सॉइल लेवल आपण बघितलं. सॉइल लेवल मध्ये सगळ्यात महत्वाचा फॅक्टर आहे सॉइल कलर. सॉइल कलर वरती तिथलं जे मायक्रो क्लायमेट आहे ते मायक्रो क्लायमेट डिपेंड करतं. का? बिकॉज सॉइलचा कलर जसा आहे तशा इंटेन्सिटीची लाईट जी आहे ती ऍब्सॉर्ब होते, तसं तिथं टेम्परेचर मेंटेन होतं आणि त्याचनुसार तिथं रिलेटिव्ह ह्युमिडिटी किंवा इतर जे फॅक्टर आहे ते अफेक्ट करतात. हे जस्ट 3 पॉईंट आपण रिसेंट लेक्चरला बघितलेले आहेत. देन आपण अल्बिडो म्हणजे काय बघितलं की इथे पर्सेंटेज ऑफ इनकमिंग रेडिएशन दॅट इज रिफ्लेक्टेड इज कॉल्ड एज अल्बिडो. देन आपण बघितलं की वेट सॉइल जी आहे ती जास्त इनकमिंग रेडिएशन ऍब्सॉर्ब करते ड्राय सॉइल पेक्षा. आणि हीट गेन किंवा हीट लॉस जो आहे सॉइल म्हणजे सॉइल जी हीट गेन किंवा हीट लॉस करते ती 5 पटीनं फास्ट करते वॉटरच्या कंपॅरिझन मध्ये. का? बिकॉज सॉइलची स्पेसिफिक ग्रॅव्हिटी आहे 0.2 आणि वॉटरची आहे 1. लक्षात ठेवा. आणि स्पेसिफिक ग्रॅव्हिटी आणि हीट गेन किंवा हीट लॉसचा डिरेक्ट रिलेशनशिप आहे. म्हणजे स्पेसिफिक ग्रॅव्हिटी कमी, ऍब्सॉर्प्शन कमी. स्पेसिफिक ग्रॅव्हिटी ऍब्सॉर्प्शन फास्ट आणि स्पेसिफिक ग्रॅव्हिटी जास्त, ऍब्सॉर्प्शन हळू म्हणजे स्लो. देन बघा आपल्याला बघायचं हार्वेस्ट इंडेक्स म्हणजे काय. सगळ्यात महत्वाची कन्सेप्ट आहे. शॉर्टली याला आपण हार्वेस्ट इंडेक्सला आपण याचा म्हणतो. तर बघा हार्वेस्ट इंडेक्स म्हणजे काय. नाव ते हार्वेस्ट, ठीक आहे, म्हणजे आपण काय करतो क्रॉप हार्वेस्ट करतो. तर क्रॉप हार्वेस्ट केल्यानंतर ठीक आहे आपल्याला किती इंडेक्स भेटतो. इंडेक्स म्हणजे काय, इफिशियन्सी किती आहे हार्वेस्टिंगची, दॅट इफिशियन्सी इज कॉल्ड एज हार्वेस्ट इंडेक्स. बघा द इफेक्टिव्हनेस ऑफ फोटोसिंथेसिस डिपेंड्स अपॉन, म्हणजे फोटोसिंथेसिस किती चांगल्या पद्धतीने झालेलं आहे हे कशावर डिपेंड करतंय. ए लार्ज अँड इफिशियंट असिम्युलेटिंग एरिया. असिम्युलेटिंग म्हणजे काय की फोटोसिंथेसिस जिथं अक्युमुलेट होत आहे, जिथं फोटोसिंथेसिसची प्रोसेस म्हणजे चालू होते किंवा कम्प्लीट होते असं. आता असिम्युलेटिंग एरिया कोण आहे, लिव्ज आहेत. लिव्ज वरती फोटोसिंथेसिस होतं आणि तिथेच फोटोसिंथेसिस जे आहे ते अक्युमुलेट होतं. तर इफेक्टिव्हनेस जो आहे फोटोसिंथेसिसचा तो कशावर डिपेंड आहे की ते झाडाचं पान किती मोठं आहे आणि किती असिम्युलेटिंग एरिया आहे तो. जेवढं झाडाचं पान मोठं, जेवढं लिव्हची साईज मोठी, तेवढं फोटोसिंथेसिस एफिशियंटली होतं. दुसरा पॉइंट आहे अनॲडिक्वेट सप्लाय ऑफ सोलार एनर्जी आणि CO2. किती चांगल्या पद्धतीने सोलार एनर्जी सप्लाय होते आणि CO2 कार्बन डायऑक्साईड सप्लाय होतं. आणि थर्ड आहे फेवरेबल एन्व्हायरमेंटल कंडिशन, की एन्व्हायरमेंटल कंडिशन किती फेवरेबल आहे. त्या तिन्ही गोष्टीवरती फोटोसिंथेसिस किती चांगल्या पद्धतीने झालं हे डिपेंड करतं. आणि जेवढं फोटोसिंथेसिस चांगल्या पद्धतीने होईल तेवढं आपला याचा जो आहे हार्वेस्टिंग इंडेक्स जो आहे तो चांगला असतो. देन नेक्स्ट बघा द टोटल प्रोडक्ट ऑफ फोटोसिंथेसिस throughout the lifetime of the crop growing in the given circumstances depend upon the following factor.
काय म्हणलेलं आहे की टोटल प्रोडक्ट जो आहे फोटोसिंथेसिसचा थ्रू आउट द लाईफ टाइम ऑफ द क्रॉप, ठीक आहे, ग्रोइंग इन द गिवन सर्कमस्टान्सेस. म्हणजे टोटल जो प्रोडक्ट आहे फोटोसिंथेसिसचा, फोटोसिंथेसिस पासून जो आपल्याला प्रोडक्ट भेटणार आहे त्या क्रॉपच्या पूर्ण लाईफ टाइम, तो खालील गोष्टींवरती, खालील फॅक्टरवरती डिपेंड असतो. कोणत्या? दी साईज ऑफ असिमिलेटिंग एरिया, म्हणजे फोटोसिंथेसिस जिथं होत आहे त्याची साईज, म्हणजे लीव्हची साईज थोडक्यात. द इफिशियन्सी ऑफ असिमिलेशन अँड CO2 फिक्सेशन. असिमिलेशन म्हणजे इनटेक करणे, असिमिलेट म्हणजे खाणे थोडक्यात. आपण नायट्रेट असिमिलेशन हे कन्सेप्ट बघितले बायोकेमिस्ट्री मध्ये, ठीक आहे. प्लांट्स ऍब्सॉर्ब नायट्रोजन इन द फॉर्म ऑफ नायट्रेट. नायट्रेट असिमिलेशन म्हणजे असिमिलेट म्हणजे खाणे, म्हणजे टेक करणे, म्हणजे ऍब्सॉर्ब करणे, ठीक आहे. सो इफिशियन्सी ऑफ असिमिलेशन अँड CO2 फिक्सेशन म्हणजे प्लांट किती चांगल्या पद्धतीने ते फोटोसिंथेसिस जे आहे ते असिमिलेट करतात, CO2 फिक्स करतात. आणि थर्ड पॉइंट आहे द पिरियड ऑफ इफिशियंट असिमिलेशन अँड CO2 फिक्सेशन, म्हणजे किती काळ चांगल्या पद्धतीनं CO2 फिक्सेशन केलेलं आहे आणि इफिशियंट असिमिलेशन केलेलं आहे प्लांटने. या तिन्ही गोष्टीवरती जो टोटल प्रॉडक्ट आपल्याला भेटतो फोटोसिंथेसिस पासून तो डिपेंड असतो. देन बघा, in agronomy the efficient utilization of assimilation and CO2 fixation, that is photosynthesis, is expressed in terms of harvest index. agronomy मध्ये इफिशियंट असिमिलेशन जे आहे फोटोसिंथेसिसचं किंवा CO2 फिक्सेशन जे आहे म्हणजे फोटोसिंथेसिस, म्हणजे फोटोसिंथेसिस किती चांगल्या पद्धतीने झालंय हे जर सांगायचं झालं तर ते आपण एक्सप्रेस करतो या टर्म मध्ये, हार्वेस्ट इंडेक्सच्या टर्म मध्ये, ठीक आहे. हार्वेस्ट इंडेक्स म्हणजे काय की किती चांगल्या पद्धतीनं फोटोसिंथेसिस झालेलं आहे. जेवढं चांगलं याचं असेल तेवढं फोटोसिंथेसिस चांगलं असतं आणि जेवढं कमी याचं आहे तेवढं फोटोसिंथेसिस पुअर झालेलं असतं तिथं. हे लक्षात ठेवा, सिंपल. याचा मीन्स व्हॉट? द इफिशियन्सी ऑफ फोटोसिंथेसिस, दॅट्स इट, नथिंग एल्स. And harvest index is also called as coefficient of effectiveness. Coefficient of effectiveness means फोटोसिंथेसिसचं इफेक्टिव्हनेस किती चांगल्या पद्धतीने झालेलं आहे ते दर्शवणारा कोइफिशियंट म्हणजे हार्वेस्ट इंडेक्स. सो हा पॉईंट पण लक्षात ठेवा. देन सगळ्यात महत्वाचा म्हणजे हार्वेस्ट इंडेक्सचा फॉर्म्युला आहे हार्वेस्ट इंडेक्स इज इक्वल टू इकॉनॉमिक यील्ड डिवाइड बाय बायोलॉजिकल यील्ड इंटू 100. इकॉनॉमिकल यील्ड म्हणजे काय तर क्रॉप पासून जी गोष्ट आपल्याला आर्थिकरित्या महत्वाची आहे, ठीक आहे. क्रॉप पासून जी गोष्ट आपल्याला आर्थिकरित्या महत्वाची आहे म्हणजे जे आपण विकतो ते म्हणजे इकॉनॉमिकल यील्ड, म्हणजेच ग्रेन आपण विकतो क्रॉप पासून. आणि बायोलॉजिकल यील्ड म्हणजे काय तर क्रॉप पासून ऍक्च्युअली आपल्याला काय काय भेटतं. क्रॉप पासून आपल्याला ग्रेन पण भेटतो आणि त्या ग्रेन वरती असणारा कव्हर पण भेटतो बायोलॉजिकली. म्हणजे नॅचरली आपल्याला काय भेटतं क्रॉप पासून, क्रॉप पासून आपल्याला बायोलॉजिकल यील्ड भेटते, म्हणजे ग्रेन पण भेटतो आणि स्ट्रॉ पण भेटतो. पण त्यातला आपण घेतो फक्त ग्रेन, म्हणजे इकॉनॉमिक यील्ड आहे ती, म्हणजे आपण फक्त ग्रेन विकतो, ठीक आहे. सो इकॉनॉमिक यील्ड म्हणजे काय ऍक्च्युअल प्रोडक्शन नंतर आपण जे विकतो. आणि बायोलॉजिकल यील्ड म्हणजे काय तर ऍक्च्युअल प्रोडक्शन झाल्यानंतर ज्या गोष्टी आपल्याला भेटतात म्हणजे बायोलॉजिकल यील्ड. म्हणजे आपण प्रोडक्शन केले ना आपल्याला फक्त ग्रेनच भेटते असं आहे का नाही, आपल्याला स्टॉ पण भेटतोय, म्हणजे ती काय झाली बायोलॉजिकल यील्ड. पण या दोन्ही मधलं आपण विकतो फक्त काय ग्रेन विकतो म्हणून ती झाली इकॉनॉमिक यील्ड, ठीक आहे. सो याचा इज इक्वल टू इकॉनॉमिक यील्ड अपॉन बायोलॉजिकल यील्ड इंटू 100, ठीक आहे. देन या इकॉनॉमिकल यील्डलाच आपण सिंक म्हणतो, म्हणजे ऍक्च्युअली जे आपल्याला इकॉनॉमिकली इम्पॉर्टंट आहे त्याला आपण सिंक म्हणतो. आणि बायोलॉजिकल यील्ड म्हणजे आपण सोर्स म्हणतो इंटू 100. आता सिंक आणि सोर्सची डेफिनेशन मागे दिलेली आहे, ठीक आहे. सो हे जस्ट दोन फॉर्म्युले महत्वाचे आहेत याचे दोन्ही लक्षात ठेवा की याचा इज इक्वल टू इकॉनॉमिक यील्ड म्हणजेच ग्रेन डिवाइड बाय बायोलॉजिकल यील्ड म्हणजेच ग्रेन प्लस स्ट्रॉ इंटू 100 आणि याचा इज इक्वल टू सिंक बाय सोर्स इंटू 100. सो सिंक बाय सोर्स, वर सिंकच असणार आहे नेहमी आणि खाली सोर्सच असणार आहे. हा फॉर्म्युला लक्षात ठेवा, कन्फ्युज होऊ नका. या फॉर्म्युल्यावरती क्वेश्चन येतात हार्वेस्ट इंडेक्स इज इक्वल टू सिंक बाय सोर्स इंटू 100, पण कन्फ्युजन होतं की वर न्यूमरेटरला सिंक आहे का डिनॉमिनेटरला सिंक आहे, इथे कन्फ्युजन होतं, ठीक आहे. सर लक्षात ठेवा सिंक वरच आहे आणि सोर्स खालीच आहे इंटू 100. देन आता आपण बघितलं की याचा म्हणजे काय तर इफिशियन्सी ऑफ फोटोसिंथेसिस, फोटोसिंथेसिस किती चांगल्या पद्धतीने झालेलं आहे. आणि आपण दोन फॉर्म्युले महत्वाचे बघितले, याचा इज इक्वल टू इकॉनॉमिक यील्ड डिवाइड बाय बायोलॉजिकल इंटू 100.
आणि SI इज इक्वल टू सिंक बाय सोर्स इंटू 100. आता नेक्स्ट आपण बघू की ग्रेन यील्ड कॅन बी कॅल्क्युलेटेड बाय द फॉलोइंग फॉर्म्युला. ग्रेनची जी यील्ड आहे म्हणजे आपल्याला ग्रेन किती भेटलंय ते आपण कसं फाइंड आउट करणार. सिंपलचा फॉर्म्युला आहे, खूप महत्वाचा फॉर्म्युला आहे. ठीक आहे, आणि थोडाफार कन्फ्युजिंग फॉर्म्युला आहे. तर बघा, grain yield can be calculated by the following formula: y is equal to a into b into c into d. y is equal to a into b into c into d. त्याच्यामध्ये तुम्हाला फॉर्म्युला विचारत नाही, त्या फॉर्म्युल्यामध्ये जे जो a आहे, b आहे, c आहे आणि d आहे यांची व्हॅल्यू विचारतात. त्यांचं म्हणजे हे काय डिनोट करतात हे डिनोशन विचारतात तुम्हाला. ठीक आहे, सो बघा थोडंसं लक्ष द्या. y म्हणजे आहे ग्रेन यील्ड पर युनिट एरिया. म्हणजे सपोज हा माझा प्लॉट आहे आणि या प्लॉटला जी ग्रेनची यील्ड आहे ती यील्ड म्हणजे y आहे. ठीक आहे, देन आहे a. a म्हणजे काय लक्षात ठेवा बघा, नंबर ऑफ प्लांट्स पर युनिट एरिया. म्हणजे इथे किती प्लांट आहेत, 1 2 3 4 असे जे प्लांट किती आहेत या युनिटला ते म्हणजे आपलं a. लक्षात ठेवा, या प्लॉट मध्ये किती प्लांट आहेत म्हणजे a. ठीक आहे, बी म्हणजे काय, नंबर ऑफ फर्टाईल टिलर्स पर प्लांट. आता या प्लांट वरती हे जे प्लांट आपण लावलेत या प्लांट वरती किती फर्टाईल टिलर आहेत, प्लांट वरती किती फर्टाईल टिलर आहेत. त्यानंतर सी म्हणजे काय, नंबर ऑफ ग्रेन्स पर इयर. त्या फर्टाईल टिलर मध्ये त्यांच्या इयर मध्ये किती ग्रेन्स प्रेझेंट आहेत. ठीक आहे, ते म्हणजे सी. आणि लास्ट डी म्हणजे वेट ऑफ इंडिव्हिज्युअल ग्रेन्स. म्हणजे त्या इयर मध्ये जे ग्रेन प्रेझेंट आहे त्या प्रत्येक ग्रेनचं वजन किती आहे. बघा काय सांगितलं मी, वाय म्हणजे आपण या प्लॉटची यील्ड आपण काढतोय. ठीक आहे, याच्यामध्ये आपण फॉर्म्युला बघितला a इंटू बी इंटू सी इंटू डी. याच्यामध्ये ए डिनोट करतोय की याच्यामध्ये किती प्लांट आहेत. ठीक आहे, किती प्लांट आहेत हे हा ए डिनोट करतोय. बी काय डिनोट करतोय की या सगळ्या प्लांट मध्ये फर्टाईल टिलर किती आहेत. या सगळ्या प्लांट मध्ये फर्टाईल टिलर किती आहेत, किती जणांमध्ये फर्टिलायझेशन झालेलं आहे. ठीक आहे, सी काय डिनोट करतोय, त्या फर्टाईल टिलर मध्ये त्यांच्या इयर मध्ये किती ग्रेन प्रेझेंट आहेत, किती ग्रेन प्रेझेंट आहेत. आणि डी काय डिनोट करते की त्या प्रत्येक ग्रेनचे इंडिव्हिज्युअल वजन किती आहे. हे चारही डिनोशन लक्षात ठेवा. ए म्हणजे टोटल प्लांट, बी म्हणजे फर्टाईल प्लांट फर्टाईल टिलर, सी म्हणजे नंबर ऑफ ग्रेन्स आणि डी म्हणजे त्या नंबर ऑफ ग्रेन्सचं वजन किती आहे. ठीक आहे, तर याच्यामध्ये मोस्टली तुम्हाला क्वेश्चन मध्ये विचारतात की सी काय डिनोट करतोय, नंबर ऑफ ग्रेन्स पर इयर, किंवा बी काय डिनोट करतोय, बी किंवा सी चे डिनोटेशन विचारतात हे म्हणजे एमसीक्यू मध्ये. ठीक आहे, की ग्रेन यील्डचा जो फॉर्म्युला आहे y इज इक्वल टू a इंटू बी इंटू सी इंटू डी. याच्यामध्ये सी काय डिनोट करतो, तर सी डिनोट करतो नंबर ऑफ ग्रेन्स पर इयर अँड बी काय डिनोट करतो तर नंबर ऑफ फर्टाईल टिलर्स पर प्लांट. लक्षात ठेवा. देन नेक्स्ट, in wheat, barley and similar cereals, the photosynthetic activity of air, which is situated at the top of the stalk, makes a considerable contribution to grain formation. Wheat असेल, बार्ली असेल किंवा याच्यासारखे असणारे जे सिरियल असतील त्यांच्यामध्ये काय होतं, फोटोसिंथेटिक ऍक्टिव्हिटी जी आहे एअरची ती कुठं असते तर विच इज सिच्युएटेड ॲट द टॉप ऑफ द स्टॉक. स्टॉकच्या वर असते फोटोसिंथेटिक ऍक्टिव्हिटी यांच्यामध्ये, स्टॉकच्या वर असते. त्यामुळे काय होतं, ग्रेन फॉर्मेशन मध्ये जास्त कॉन्ट्रीब्युशन होतं, म्हणजे या पोझिशन मुळे. म्हणजे फोटोसिंथेसिस कुठे होते, ठीक आहे, कुठल्या पोझिशनला होते, कुठल्या सिच्युएशनला होते ते सुद्धा महत्वाचं आहे इथं. तर हे जे सिरियल आहे, त्या सिरियल मध्ये स्टॉकच्या टॉपला फोटोसिंथेसिस होत आहे, म्हणून ग्रेन फॉर्मेशन मध्ये जास्त चांगलं कॉन्ट्रीब्युशन होतं याचं. ठीक आहे, देन practically all the diameter of the grain is produced by the part of the shoot above the flag leaf node. फ्लॅग लीफ म्हणजे लास्ट लीफ, इन्फ्लोरेसन्स वरती आलेलं लास्ट लीफ, आणि त्या लास्ट लीफच्या वर नंतर ग्रेन फॉर्मेशन होतं. ठीक आहे, फ्लॅग लीफ म्हणजे काय तर इन्फ्लोरेसन्स मध्ये आलेलं छोटस काय म्हणतो आपण, म्हणजे इन्फ्लोरेसन्स मध्ये जे शेवटचं पाणी येतं झेंड्यासारखं, आणि नंतर त्याच्यावर काय येतं, इयर येतात, म्हणजे ग्रेन फॉर्मेशन चालू होतं. त्या लीफला म्हणतात फ्लॅग लीफ स्टेज. फ्लॅग लीफ म्हणजे
सगळ्यात शेवटचं जे पान आहे इन्फ्लोरेसन्स मध्ये येतं त्या शेवटच्या पानाला फ्लॅग लीफ म्हणतो. म्हणजे तो झेंडा काढल्यासारखा तो शेवटी येतो आणि नंतर त्याच्यावर इयर फॉर्मेशन होतं, ग्रेन फॉर्मेशन होतं त्याच्यावर. लक्षात ठेवा. तो काय सांगितलंय, प्रॅक्टिकली ऑल द डायमीटर ऑफ द ग्रेन इज प्रोड्युस्ड बाय पार्ट ऑफ द शूट अबोव द फ्लॅग लीफ नोड. म्हणजे ते जे शेवटचे पान आहे त्या शेवटच्या पानाच्या वर जो शूटचा पोर्शन असतो, ठीक आहे, तो शूटचा पोर्शन काय करतो, सगळा जो डायमीटर आहे ग्रेनचा जो डायमीटर आहे तो बनवत असतो. देन ऑफ दिस डायमीटर द इयर कॉन्ट्रीब्यूट अबाउट 50% इन व्हीट अँड 70% इन बार्ले. हे ऑब्जेक्टिव्ह महत्वाचे आहेत की या डायमीटर मध्ये इयर जो आहे व्हीटचा, इयर म्हणजे इन्फ्लोरेसन्स इयर जो आहे व्हीटचा तो 50% कॉन्ट्रीब्यूट करतो आणि बार्लेचा 70% कॉन्ट्रीब्यूट करतो. हे लक्षात ठेवा ऑब्जेक्टिव्ह. ठीक आहे. आता इथे अजून एक ऑब्जेक्टिव्ह काय, द इन्फ्लोरेसन्स ऑफ व्हीट इज कॉमनली कॉल्ड एज इयर और हेड. द इन्फ्लोरेसन्स ऑफ व्हीट is commonly called as ear or head, but botanically it is called as spike. Botanically it is called as spike. Commonly wheatच्या इन्फ्लोरेसन्सला ear किंवा head म्हणतात, but botanically wheatच्या इन्फ्लोरेसन्सला spike म्हणतात. spike. लक्षात ठेवा. आता नेक्स्ट आपल्याला बघायचंय, नेक्स्ट आपल्याला बघायचंय सिंक आणि सोर्स म्हणजे काय. ठीक आहे, सिंक आणि सोर्स म्हणजे काय. तर बघा, पहिला आहे सिंक बाय सोर्स रेशो. आपण बघितलंय सिंक बाय सोर्स रेशोची पर्सेंटेज काढली तर आपल्याला भेटतो हार्वेस्ट इंडेक्स. सो सिंक सोर्स म्हणजे काय बघा, such part of the plant where photosynthesis occurs. Generally leaves are the source. सोर्स म्हणजे आपल्याला माहिती आहे स्त्रोत आपण म्हणतो मराठीमध्ये, म्हणजे ज्या ठिकाणी फोटोसिंथेसिस होते असं ठिकाण म्हणजे सोर्स. ठीक आहे. सोर्स म्हणजे आपण नाही का, सोर्स म्हणजे आपण काय म्हणतो की आपल्याला या गोष्टीचा हा सोर्स आहे आपल्याला. म्हणजे काय की फोटोसिंथेसिसचा सोर्स कोण आहे, लीव्ज आहेत. ठीक आहे. म्हणजे जिथून फोटोसिंथेसिस होतं, जिथं फोटोसिंथेसिस ऑकर होतं ते ठिकाण किंवा ती गोष्ट म्हणजे सोर्स. सोर्स म्हणजे काय, वेअर फोटोसिंथेसिस ऑकर. आणि सोर्स कोण आहेत, लीव्ज आहेत. आणि सिंक म्हणजे काय, वेअर फोटोसिंथेसिस अक्युमुलेट इज कॉल्ड एज सिंक. म्हणजे कुठं ते फोटोसिंथेसिस गोळा होतं, कुठं ते फोटोसिंथेसिस स्टोअर केले जातं, दॅट इज कॉल्ड एज सिंक. फॉर एक्झाम्पल, जनरली ऑल ग्रेन इज अ सिंक बट सेम, ज्याच्यामध्ये पोटॅटो, रूट, शुगर बीट और लीफ पालक मे बी द सिंक. म्हणजे काय सांगितलं बघा, सोर्स म्हणजे जिथं फोटोसिंथेसिस होतं, सोर्स म्हणजे जिथं फोटोसिंथेसिस होतं, आणि सिंक म्हणजे त्या फोटोसिंथेसिसचा वापर कुठे होतो, त्या फोटोसिंथेसिसचा वापर कुठे होतो. तर नॉर्मली जर आपण सिरियल्स मध्ये बघितलं तर ते फोटोसिंथेसिस ग्रेन तयार करण्यासाठी आपण वापरतो, म्हणजे प्लांट वापरतात. सो इथं सिरियल मध्ये सिंक कोण असणार, ग्रेन असणार. पोटॅटो मध्ये स्टेम असणार, का तर हे फोटोसिंथेसिस स्टेम मध्ये म्हणजे स्टेम म्हणजे आपला पोटॅटो आहे ना, म्हणजे स्टेम मध्ये त्याचा उपयोग होतो. नंतर रूट असू शकतं सिंक, का तर शुगर बीट मध्ये रूट हा इकॉनॉमिकली इम्पॉर्टंट आहे आपल्याला. आणि पालक सारखे जे व्हेजिटेबल्स आहेत त्याच्यामध्ये लीफ आपला सिंक असतो, का तर लीफ मध्ये फोटोसिंथेसिस होतं आणि लीफ मध्येच फोटोसिंथेसिस अक्युमुलेट होतं. म्हणजे लीफ तिथं सिंक आहे आणि लीफ तिथं सोर्स आहे. सोर्स म्हणजे काय, जिथे फोटोसिंथेसिस होतं, आणि सिंक म्हणजे काय, ते ऍक्च्युअली आपण वापरतो कुठं, ते फोटोसिंथेसिस ऍक्च्युअली कुठं अक्युमुलेट होतं, ते म्हणजे सिंक. देन नेक्स्ट काय सांगितलं बघा, फॉर हायेस्ट याच आहे किंवा हार्वेस्ट इंडेक्स, फॉर हायर हार्वेस्ट इंडेक्स डेव्हलपमेंट ऑफ सिंक इज द मोस्ट कन्सर्न्ड. म्हणजे जर आपल्याला हार्वेस्ट इंडेक्स जर चांगला पाहिजे तर सिंक चांगला डेव्हलप झाला पाहिजे, आणि सिंक चांगला डेव्हलप होण्यासाठी सोर्स मध्ये चांगलं फोटोसिंथेसिस व्हायला पाहिजे. ठीक आहे. सो सिंक चांगला पाहिजे म्हणजे काय, ग्रेन डेव्हलपमेंट चांगली झाली पाहिजे, रूट डेव्हलपमेंट जी आहे शुगर बीट सारख्या क्रॉप मध्ये ती चांगली पाहिजे, त्याच्यानंतर स्टेम डेव्हलपमेंट चांगली पाहिजे पोटॅटो सारख्या क्रॉप मध्ये, लीव्ह डेव्हलपमेंट चांगली पाहिजे पालक सारख्या क्रॉप मध्ये. ठीक आहे. बघा,
बट द डेव्हलपमेंट ऑफ सिंक डिपेंड्स ऑन द 3 फॅक्टर्स. सिंक कसा डेव्हलप होणार आहे हे 3 फॅक्टर वरती डिपेंड करतं. कोणता? एक म्हणजे गुड सोर्स चांगला पाहिजे जिथे फोटोसिंथेसिस होतं. पार्शनिंग ऑफ सिंथेट म्हणजे जे फोटोसिंथेट आपल्याला भेटतात फोटोसिंथेसिस मधून, त्या फोटोसिंथेसिसचं योग्य डिस्ट्रीब्युशन झालं पाहिजे प्रत्येक पार्टला, ते म्हणजे पार्शनिंग ऑफ फोटोसिंथेट. आणि थर्ड आहे ट्रान्सलोकेशन ऑफ असिमिलेट म्हणजे काय? तर प्लांट जे खातो, जे ऍब्सॉर्ब करतो, ते वॉटर असेल, न्यूट्रिएंट असतील, तर त्यांचं ट्रान्सलोकेशन झालं पाहिजे. ट्रान्सलोकेशन म्हणजे काय? तर रूट मधून वॉटर न्यूट्रिएंट ऍब्सॉर्ब करतो प्लांट. तर ते वॉटर न्यूट्रिएंट जे आहेत, जे फर्टिलायझर आहेत म्हणजेच न्यूट्रिएंट, ते योग्यरित्या ट्रान्सलोकेट झाले पाहिजेत, लास्ट पर्यंत गेले पाहिजेत प्लांटच्या सगळ्या पार्ट पर्यंत. म्हणजे रूट पासून पूर्ण सगळ्या लिव्हच्या टोकापर्यंत ते गेले पाहिजेत. तेव्हाच फोटोसिंथेसिस चांगलं होतं, तेव्हाच फोटोसिंथेसिसचं अक्युम्युलेशन चांगलं होतं, तेव्हाच सिंक चांगला डेव्हलप होतो. ठीक आहे. देन इन स्पाइट ऑफ गुड सोर्स, ठीक आहे, म्हणजे चांगल्या सोर्सच्या ऐवजी इफ पार्शनिंग ऑफ फोटोसिंथेसिस इज नॉट वेल डेव्हलप्ड, ठीक आहे, म्हणजे फोटोसिंथेसिस पासून जे आपल्याला भेटतं ते जर योग्यरित्या डिस्ट्रीब्यूट जर नाही झाले तर काय होतं? सिंक विल बी पुअरली फॉर्म्ड अँड दस लोअर दी एच आहे. ठीक आहे, दस लोअर दी एच आहे. म्हणजे आपल्याकडे गुड सोर्स आहे, सोर्स चांगला आहे आपल्याकडे फोटोसिंथेसिस होणारा, पण त्या सोर्स मध्ये जे फोटोसिंथेसिस झालेलं आहे ते फोटोसिंथेट योग्यरित्या डिस्ट्रीब्यूट झालेले नाही आहेत, योग्यरित्या त्यांचं पार्शनिंग झालेलं नाही आहे. तर आपला सिंक जो आहे तो सिंक पुअरली डेव्हलप होतो आणि आपल्याला हार्वेस्ट इंडेक्स सुद्धा कमी भेटतो. देअरफोर फॉर हायर सिंक सोर्स रेशो द फॉलोविंग आर नेसेसरी. जर सिंक सोर्स रेशो म्हणजेच हार्वेस्ट इंडेक्स जर आपल्याला चांगला पाहिजे असेल तर खालील गोष्टी महत्वाच्या आहेत. कोणत्या? सोर्स शुड बी गुड, सोर्स चांगला पाहिजे. पार्शनिंग ऑफ सोर्स म्हणजे फोटोसिंथेसिस शुड बी वेल डेव्हलप्ड and translocation of photosynthesis must be good, and lastly photosynthetes do accumulate as sink. फोटोसिंथेट जे आहेत ते सिंक म्हणून अक्युमुलेट व्हायला पाहिजे. अजून खाली काय दिले बघा, की फॉर्मेशन ऑफ फोटोसिंथेसिस ऍज अ सोर्स, देन पार्शनिंग ऑफ फोटोसिंथेसिस ते डिस्ट्रीब्युशन पण झालं पाहिजे. ट्रान्सलोकेशन ऑफ असिमिलेट म्हणजे जे ऍब्सॉर्ब केलं त्यांचं ट्रान्सलोकेशन झालं पाहिजे, आणि स्टोरेज ऑफ असिमिलेट ऍज अ सिंक. जे असिमिलेशन झालेलं आहे ज्यांचं ते सिंक म्हणून स्टोअर झाले पाहिजे. म्हणजे ग्रेन तयार झाले पाहिजेत, रूट तयार झाला पाहिजे, स्टेम तयार झाला पाहिजे, लिव्ह तयार झाले पाहिजे. ठीक आहे. देन नेक्स्ट बघा, सिंक सोर्स रिलेशनशिप कसं आहे. सिंक आणि सोर्स रिलेशनशिप कसं आहे. सो सोर्स पासून पार्शनिंग आणि ट्रान्सलोकेशन झालं तर सिंक बनतो. सोर्स मध्ये जे फोटोसिंथेसिस झालंय त्या फोटोसिंथेसिसचं आणि असिमिलेटचं जर पार्शनिंग आणि ट्रान्सलोकेशन झालं तर सिंक बनतो, आणि सिंकचा सोर्स पण बनू शकतो. ठीक आहे, असं रिलेशनशिप आहे. कसं बघा, दी फॉर्मेशन ऑफ सिंक फ्रॉम सोर्स इज अ रिव्हर्सिबल प्रोसेस, बट सोर्स टू सिंक इज मोर प्रोनाउन्स्ड. सोर्स टू सिंक इज मोर प्रोनाउन्स्ड. म्हणजे सोर्स आणि सिंकचा जर आपण विचार केला तर ह्यांचं रिलेशनशिप कसं आहे, रिव्हर्सिबल आहे. म्हणजे सिंक पासून सोर्स पण होतो, सोर्स पासून सिंक पण होतो. पण ह्याच्यामध्ये मोस्टली ठिकाणी सोर्स पासून सिंक होतानाच आपण बघितले, म्हणून हा जो ॲरो आहे तो हायलाइट केलेला आहे. ठीक आहे, सोर्स पासून सिंक किंवा सिंक पासून सोर्स बनणं ही रिव्हर्सिबल प्रोसेस आहे, बट मोर प्रोनाउन्स कुठली, सोर्स पासून सिंक बनणं. म्हणजे नेहमी शक्यतो सोर्स पासून सिंकच बनतो. विथ दी अपिअरन्स ऑफ इन्फ्लोरसन्स म्हणजे इन्फ्लोरसन्स आल्यानंतर कॉम्पिटिशन फॉर असिमिलेट बिटवीन द लिव्ज अँड इन्फ्लोरसन्स टेक्स प्लेस. लिव्ज कोण आहेत, व्हेजिटेटिव्ह ग्रोथ आहे, आणि इन्फ्लोरसन्स कोण आहे, रिप्रोडक्टिव्ह ग्रोथ आहे. तर एकदा की इन्फ्लोरसन्स आला, अपिअर झाला, तर काय होतं की लिव्ज आणि इन्फ्लोरसन्स मध्ये काय होतं, तर कॉम्पिटिशन तयार होते असिमिलेट साठी. ठीक आहे. अँड व्हेन द सीड फॉर्मेशन स्टार्ट, सीड तयार व्हायला चालू होतं त्यावेळेस मोस्ट ऑफ द असिमिलेट्स मूव टू द ग्रेन. मोस्ट ऑफ द जे असिमिलेट आहेत ते काय होतात, ग्रेन मध्ये जाऊन बसतात. ठीक आहे. अँड दिस इंटरनल कॉम्पिटिशन इज मोर सिव्हिअर ॲज कॉम्पिटिशन बिटवीन प्लांट इन्क्रीजेस. ठीक आहे. दॅट इज प्लांट पॉप्युलेशन प्रेशर विच इज इलिस्ट्रेटेड बाय द फिगर.
ठीक आहे. म्हणजे जसं जसं इन्फ्लोरेसन्स ग्रो व्हायला चालू होतं तसं तसं प्लांट मध्ये काय होतं, लिव्ज आणि इन्फ्लोरेसन्स मध्ये कॉम्पिटिशन तयार होते असिमिलेशन साठी. आणि ज्यावेळेस सीड फॉर्मेशन तयार होतं त्यावेळेस जो सिंक आहे, मोस्ट ऑफ जे असिमिलेट आहेत ते काय होतात, ग्रेन मध्ये जाऊन शिफ्ट होतात. आणि ही जी इंटरनल कॉम्पिटिशन आहे ती जास्त सिव्हिअर कॉम्पिटिशन असते प्लांट मध्ये, का तर इथे प्लांट पॉप्युलेशन वरती प्रेशर जो आहे तो प्रेशर इन्क्रीज होतो. ठीक आहे. दिस इज ऑल अबाउट what is mean the harvest index, what is the formula of harvest index. The formula of harvest index is equal to economic yield divided by biological into 100. Also sink by source into 100. Sink means where photosynthesis or accumulate स्टोर होतात, अक्युमुलेट होतात किंवा फोटोसिंथेसिस अक्युमुलेट होतं असं, म्हणजे असं ठीक, म्हणजे अशी गोष्ट म्हणजे सिंक. आणि सोर्स मीन्स वेअर फोटोसिंथेसिस ऍक्च्युअली ऑकर्स, ज्या ठिकाणी फोटोसिंथेसिस होतं म्हणजे सोर्स, आणि जिथं तो अक्युमुलेट होतो स्टोर होतो म्हणजे सिंक आपण बघितला. सिंक बाय सोर्स आपण बघितला. ठीक आहे. हार्वेस्ट इंडेक्स केव्हा चांगला असू शकतो, ज्यावेळेस आपला सोर्स चांगला असेल, ज्यावेळेस आपला सिंक चांगला असेल. then आपण बघितलं की सिंक आणि सोर्स रिलेशनशिप कसं आहे, रिव्हर्सिबल आहे. आणि आपण नेक्स्ट कन्सेप्ट आपण जस्ट स्टार्ट करूया, ती म्हणजे आयडिओटाइप. आयडिओटाइप ही जी कन्सेप्ट आहे, ठीक आहे, आयडिओटाइप आपण नेक्स्ट लेक्चरला कंटिन्यू करूया. म्हणजे नेक्स्ट लेक्चर मध्ये आयडिओटाइप ही कन्सेप्ट आपली होईल आणि वेगवेगळे क्रॉपचे आपण आयडिओटाइप बघूया. आणि आयडिओटाइप झाल्यानंतर त्याच्या नेक्स्ट लेक्चरला आपण ॲग्रोक्लायमॅटिक झोन्स, ॲग्रोक्लायमॅटिक झोन्स जे आहेत ते झोन्स बघूया. ॲग्रोक्लायमॅटिक झोन्सला 2 लेक्चर लागतील आपल्याला. आणि नंतर त्याच्या नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण ॲग्रो इकॉलॉजिकल झोन्स बघूया. ॲग्रो इकॉलॉजिकल झोन्सला एखाद दुसरं लेक्चर लागेल. ठीक आहे.